हॅलो नमस्कार. तर आज मी आली आहे माझ्या शेतामध्ये. म्हणजे गावाच्या जवळच माझं एक शेत आहे, आमची गौशाळा आहे. तर आजचा व्लॉग असणार आहे आपलं माझ्या शेतामध्ये. तर मी तुम्हाला खूप छान छान गोष्टी दाखवणार आहे, खूप गोष्टी सांगणार पण आहे. तर बघूया आता. त्यामध्ये छान वाटते, मस्त शांतता, खूप जास्त शांतता. म्हणजे मजूर लोक सकाळी येतात आणि दुपारी काम करून चालले जातात. काही वेळा तर असं होतं की पावसामुळं त्यांना लवकर जावं लागतं वगैरे, पाऊस आला म्हणजे असं म्हणून. अशा प्रकारे गोष्टी सुरू असतात. आणि मग आता मजूर लोक गेलेले घरी, आम्ही संध्याकाळी आलो आहे. म्हणजे तर 4-4:30 वाजले. तर खूप मस्त वाटतं, एकदम शांतता वाटतं. कपाशी लावलेली आहे मस्त. ही गौशाळा, तर कंपाऊंड केलं आहे छान प्रकारे. मस्त एकदम शांत वाटतं. आणि काही वेळेस असं होतं की सगळ्या शेतात, म्हणजे या दिवसात तर असं होतं की सगळ्या शेतात लोक दिसणारच तुम्हाला, घरी नाही दिसणार. म्हणजे गावी तर लोक नसतातच घरी, सकाळी उठले की शेतात. म्हणजे दिवसभर कुठेही, म्हणजे चारही बाजूने कोणत्याही शेतात बघणार ना लोक असणारच. कारण आता शेतीचे जे दिवस सुरू आहे, कपाशी वगैरे लावली आहे सगळ्यांनी, ज्यांचं त्यांचं हे लावलेलं आहे. तर खूप छान वाटतं, मस्त. मला आठवतात काही गोष्टी लहानपणीच्या. म्हणजे एक शेत इकडं, एक शेत लांब आहे माझं. तर मी कितीतरी वर्ष झाले तिकडं गेली नाही आहे. आणि मला लहानपणाच्या गोष्टी आठवतात ना. मी मम्मीसोबत यायचे आणि इकडं मी जेवणासाठी यायची. म्हणजे शेतात जेवण करायला खूप आवडायचं मला. आणि तेच खूप छान, मस्त बैलगाडीवर शेतात जाणे येणे. आता हा शेत जवळ आहे म्हणून आता काही प्रॉब्लेम नाही होत. पण खूप म्हणजे छान वाटतं. आणि आमच्या शेतात म्हणजे मला बोर होत असलं किंवा कोणी नसलं तर बाजूच्या शेतात तसे शेजारी वगैरे असतात. म्हणजे असं त्यांचं शेत असलं की त्यांच्याकडे जाणे, तिकडं गप्पा मारणे, खेळणे, मातीचे भांडे वगैरे बनवणे, या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहे. मला आता आठवतात ना, खूप छान वाटतं. अजून बाकी आहे म्हणून ते बघा, छोटे छोटे मुलांना पण घेऊन येतात शेतात काम करणे. भाई, खूप वेगळी लाईफ आहे ही, खूपच वेगळं आहे. म्हणजे इकडचं वातावरण, शहराकडचं वातावरण खूप जास्त. सकाळपासून येणे, संध्याकाळला घरी जाणं, संध्याकाळी ते जेवण बनवून झोपणे, परत उद्याची तयारी. काही वेळेस ज्यांची जास्त शेती वगैरे असले त्यांना मजूर भेटत नाही लवकर, पावसाचं टेन्शन, पाऊस येऊन जाणार किंवा या गोष्टी सगळ्या खूप खूप. तर मी आज माझ्या शेतात आलेली आहे. मला जास्त आठवण ना माझ्या आजोबांची येते. म्हणजे माझे दादा होते ना, तेव्हा सगळं काही इतकं छान होतं की खूप जास्त. आणि दादांसोबत मी शेतात यायची फिरायला, संध्याकाळी पण दुपारी पण. असं मम्मीने ते काम करत असायचे, आम्ही त्यांचं पाणी वगैरे आणून द्यायचो त्यांना, काही आणून द्यायचं टिफिन वगैरे. खूप छान छान मेमोरीज आहे माझ्या. आणि आज मला दादांची इतकी आठवण येते की खूप जास्त, खूप. तुमच्या घरी पण शेती असेल किंवा आपले आजी आजोबा असेल ना, त्यांच्यासोबत जेवढं टाईम स्पेंड करता येणार करा. त्यांच्यासोबत खूप जास्त आठवणी बनवा. कारण नंतर ना खूप त्रास होतो, त्या आठवणीच राहून जातात आपल्याकडे. खूप जास्त फिरून झालं आणि एकदम मस्त हवा येते, फ्रेश, खूप मस्त वाटतं. खूप सारे झाडं देखील लावलेले आम्ही आमच्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे. आणि लांब लांब बघून मागे बघा, ते मस्त वाटतं. आणि सगळ्यांच्या शेतात ना, हे तर जवळचे शेत आहे गावीचे, म्हणजे गावाजवळचे शेत आहे त्यांचं. काहींचं शेत लांब असतं ना, ते ना झोपडी वगैरे बनवतात शेतात, आणि काही वेळेस तिकडं सुद्धा झोपतात वगैरे. आणि पार्टी वगैरे, म्हणजे घरून काही घेऊन जाणे, तिकडं बनवणे, सोबत जेवण करणे, या सगळ्या गोष्टी खूप भारी आहे यार.
तुम्ही पण हे सगळं अनुभवलं असेल या गोष्टी वगैरे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पण काढले मी छान छान, जास्त छान व्ह्यू येतो आहे, मस्त भारी वाटतं पण शेतात. आणि शेतात जेवण करण्याची तर मज्जा वेगळीच आहे. आणि तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत शेतामध्ये असंच मज्जा करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मला खूप भारी भारी गोष्टी आठवत आहे आता, की दादांसोबतच्या गोष्टी, पप्पांसोबतच्या गोष्टी, मम्मींसोबतच्या गोष्टी. म्हणजे गोष्टच वेगळी होती. आधीचे दिवसच वेगळे होते म्हणजे खूप जास्त. आणि पप्पा म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहे जे मी म्हणजे सांगू शकत नाही. खूप जास्त आहे, काय सांगावं काय असं होतं मग. म्हणून खूप मस्त वाटतं. तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत असंच शेतात मज्जा करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता जातो आम्ही गौशाळेत. बाकीचे गाय वगैरे बाहेर जातात, तसं घेऊन जातात जंगलं वगैरेमध्ये. आता गाय वगैरे खूप कमी झाली आहे. म्हणजे आधी म्हणजे गौशाळा आम्ही 2016 की 17मध्ये स्टार्ट केलेली, ते बांधलेली, सगळं केलेलं उद्घाटन वगैरे. आणि तेव्हा मी असेल 7वी 8वीमध्ये, तेव्हाची गोष्ट आहे. आणि खूप मस्त प्रोग्राम वगैरे केलेला. खूप साऱ्या गोष्टी आहे. अरे मेमोरीज बनवावे खूप जास्त. आपण जसं जसं पुढं चालतं ना, मागच्या गोष्टी खूप आठवणी येतात. म्हणून ना, जो टाईम आहे आत्ताचा, एक एक दिवस असो, म्हणजे असं की एक एक दिवस पण खूप स्पेशल आहे आपल्यासाठी. म्हणून ना, उगाच विचारांमध्ये जगू नका, सॅड होऊ नका, किंवा काही गोष्टींचं कळत नाही म्हणून शांत राहू नका. बस फुल एन्जॉय करा, की तुम्हाला जे काही नवीन करता आलं ते करा. आणि म्हणजे माझं म्हणणं तर एवढंच आहे की लाईफ खूप छान आहे आपली, खूप मस्त आहे. तर अजून आपण लाईफला किती छान बनवू शकतो आपल्या छोट्याशा लाईफला, तर खूप बेटर होणार. आपलं आयुष्य खूप छान आहे आणि आपण नशीबवान आहे, आपल्याकडे सगळं आहे. चल शिव, मी चालीच कारण खूप टाईम आहे गोचा. आणि काहीच कोणती परत खूप जास्त फिरून झालं, मस्त खूप मजा आली. आणि आता जाऊ आपण गौशाळेत, त्याच्यानंतर घरी. मम्मी वाट बघत असणार, मम्मीला माहिती आहे फिरूनच येणार आहे. फिरून परत सगळं गावात आली ना, मी घरी राहतच नाही. घरी राहते पण खूप कमी, बाहेरच फिरते. आणि खूप दिवस भेटतात. खूप असे सीन झाले ना माझ्यासोबत गावी, म्हणजे शेतामध्ये. खूप सारे भीती पण वाटते. आता खूप सारे कुत्रे, त्यांच्याशी भीती वाटते मला. खूप मस्त वाटतं ना. आम्ही कपाशीच लावतो. म्हणजे आमच्याकडे काय माहिती, बाकीच्यांकडे ऐकते आम्ही वेगवेगळं हे लावतात. मुक्ताईनगर साईडला वेगळं, भुसावळ साईडला वेगळं. आमच्याकडे कपाशी जास्त लावतात, म्हणजे सगळेजण कपाशीच लावतात. तर बघू. आम्ही खूप सारे झाडं पण लावलेलं आहे इथं. लिंबूचे, बदामचे, कसले कसले. इथे पण सगळं चेंज झालेलं आहे आता, म्हणजे आधीपेक्षा खूप जास्त. आधी वेगळं होतं. माझं बालपण तर इथेच गेलं आहे, भांडे खेळणे वगैरे. मला ना आता भीती वाटते. तिकडे खूप सारे कुत्रे आहे आणि मी कसं जाऊ म्हणून, ते मला चावतील किंवा माझ्या मागे सुटतील म्हणून मला खूप जास्त भीती वाटते कुत्र्यांची. भीती तर खूप वाटते, पण नाही चावणार. काय माहिती, चावलं तर गेली मी. खूप शांततेत जाते, त्यांचं नाव पण घेत नाही. कुत्र्यांची खूप भीती वाटते, कारण लहानपणी ना शेतामध्ये कुत्रं सुटलं होतं माझ्या मागे, आणि शेत पूर्ण ते मातीने हे केलेलं होतं. गौशाळा झालं असेल भरपूर वर्ष. त्याने गौशाळा 2016-17मध्ये स्टार्ट केली होती.
आता कमी गाई आहे खूप जास्त. वासरू वगैरे पण कमी आहे. बाकी आता बाहेर गेलेले आहे, म्हणजे ते बाहेर घेऊन जातात ना त्यांना जंगलात वगैरे, त्यांचं खाऊ वगैरे तिकडं असतं म्हणून. तर आता खूप कमी गाय आहे. वासरू नाही आहे, नाही तर वासरूसोबत खेळलो असतं मस्त मस्त. त्यांच्यासाठी नाही ते खूप सारे घास वगैरे लावलेले आहे. ते ना थोडंसं खाऊ घालते मस्तपैकी, खुश होऊन जातील ते. कर आता, थांब बंद कर, बंद कर दे. अजून खायचं त्यांना खावं वगैरे मस्त. तर यांना खाऊ घालते. कर बंद. हा प्रॉपर काढा फोटो. हां हा फोटो, फोटो काढ फोटो. ओके डन. आणि ही विहीर आहे छोटीशी. काय बोलतात मला फिक्स माहीत नाही. आधी खूप वेगळं होतं, आता खूप चेंज झालेलं आहे इकडे सगळं. बघू शकता तिथं आम्ही होळीच्या दिवशीसुद्धा इथे मस्ती करतो, होळी खेळतो वगैरे. इथे एक झाड होतं ते कापलं गेलं आहे. बाकी अशा प्रकारे खूप छान प्रकारे गेलं आहे. खूप मस्त वाटतं. कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारे मी नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणण्याचा ट्राय करेल. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स करा व्हिडिओ कसे वाटले ते. नक्कीच नवीन नवीन काहीतरी आणूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.